अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरू स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे. भक्त हो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण दत्त जयंतीला करण्याचा उपाय, तर मी आधी एक स्वामींच्या संदेशानुसार व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये मुलगाच होण्यासाठी आपल्याला दत्त मंदिरामध्ये 3 फुलांचा उपाय करायचा होता. पूर्ण श्रद्धेने ही सेवा करायची आहे. मी स्वतः केलेली आहे आणि मी तुम्हाला त्यामध्ये अनुभवसुद्धा शेअर केलेला आहे. या उपायामुळे 2-3 ताईंनासुद्धा पुत्रप्राप्ती झालेली आहे. त्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की मुलगा आणि मुलगी असा अजिबात भेदभाव नाही, तर आपण कोणीही करत नाही, पण कदाचित एखाद्याच्या मनात येऊ शकतं, म्हणून मी तिथे सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं. आणि तुम्हा सर्वांचा खरंच खूप छान सपोर्ट आलेला आहे. खूप सुंदर सुंदर कमेंट आलेल्या आहेत आणि सर्वांच्या कमेंट वाचून खरंच खूप हे झालं की खूप जणांना पुत्रप्राप्ती पाहिजे. 2 मुली आहेत, 3 मुली आहेत आणि त्याच तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे ह्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. कारण 2 दिवसानंतर दत्त जयंती आहे आणि हा उपाय दत्त जयंतीला करायचा आहे. अगदी प्रत्येकाला करता यावा म्हणून मी आज हा अगदी छोटासा व्हिडिओ शेअर करते. म्हणजे तुमच्या मनातील ज्या काही शंका आहेत किंवा जे काही तुम्हाला प्रश्न पडलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. प्रत्येकाचा प्रश्न असेल म्हणजे तुमची समस्या दूर होईल. दत्त जयंतीला प्रत्येकाने हा उपाय करायचा आहे. तर भक्त हो, सर्वप्रथम 2 मुली आहेत, आम्हाला 3 मुली आहेत, आम्हाला मुलगाच पाहिजे. आणि काहींच्या कमेंट अशा देखील होत्या की आम्हाला मुलगी पाहिजे, त्यासाठी सेवा द्या. तर याआधी आपण मुलींसाठी व्हिडिओ शेअर केलेला आहे. म्हणजे ज्यांना लक्ष्मी पाहिजे तर त्यांनी ती सेवा करावी, म्हणजे तुमच्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्त होईल, मुलगी होईल तुम्हाला. आता मुलगा होण्यासाठी आपण पुढे सेवा पाहू, पण 3 फुलांचा उपाय करायचा आहे. तर कमेंट होत्या, ताई आम्ही मध्य प्रदेशमधून आहोत, तर इथे मंदिर नाही आहे किंवा स्वामी महाराजांचं केंद्र नाही आहे. तर मला हे ऐकून खूप छान वाटलं की आपले स्वामी महाराजांनी व्हिडिओ मध्य प्रदेश, गुजरातमध्ये सुद्धा शेअर केलेले आहे. साक्षात ही देवाचीच कृपा आहे. आणि तिकडे मंदिर नसल्यामुळे त्यांनी काय करावं, तर तुम्ही घरच्या घरी दत्त जयंती साजरी करायची आहे. ती कशी करायची याचा व्हिडिओ आहे, तो मी कमेंट बॉक्समध्ये देईल. तुम्ही तो व्हिडिओ पहा आणि त्यानुसार पूजा मांडणी करा. घरच्या घरी तुम्ही दत्त जयंती साजरी करा. पण जर त्या भागामध्ये भगवान शंकरांचं मंदिर असेल, म्हणजेच महादेवाचं मंदिर असेल, तर तुम्ही तिथे जाऊन सुद्धा हा उपाय करू शकता. कारण ब्रह्म, विष्णू आणि महेश्वर या 3 अवतारांचे आपले साक्षात श्री गुरुदेव दत्त महाराज आहेत. त्यामुळे तुम्ही या 3 मंदिरांपैकी एका मंदिरात मध्ये केला तरी चालेल. पण जर नसेलच तर स्वामीसुद्धा आपली अडचण समजून घेतात. त्यामुळे घरच्या घरी पूजा मांडणी करा. फक्त सेवा आपल्याला पूर्ण श्रद्धेने करायची आहे आणि फक्त 3च पिवळ्या फुलांचा उपाय करायचा आहे. तर मी तुम्हाला असं देखील सांगितलं होतं की नारळ ठेवायचा आहे आणि देवाला नवस बोलायचं आहे. तर त्यावरती तुमचे प्रश्न होते, नारळाचं काय करायचं. बरेचसे जण बोलायचे की हा नारळ कुठे ठेवायचा. तर हा नारळ आपल्याला श्री गुरुदत्त महाराजांच्या मंदिरामध्ये किंवा मग स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये ठेवायचा आहे. आता नारळ घेऊन नवस कसा बोलायचा, तर नारळ हा हातामध्ये घ्यायचा आहे. त्यावरती तुम्हाला अक्षदा आणि थोडीशी खडीसाखर ठेवायची आहे. हे मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं, पण वेगळं, की तुम्हाला तिथे महाराजांना गुरुपद द्यायचं होतं. पण आता खूप जणांना जर नारळ घेऊन नवस करता येत नसेल तर हातात नारळ घ्या, त्यावरती खडीसाखर ठेवा, एक पिवळं फूल घ्या, थोडीशी अक्षदा टाका आणि महाराजांना तुमची मनातील इच्छा सांगा. महाराजांना साकडं घाला की महाराज पुढच्या दत्त जयंतीपर्यंत माझ्या घरामध्ये मुलगा येऊ द्या, म्हणजे नारायणाचा जन्म होऊ द्या, मला पुत्रप्राप्ती होऊ द्या आणि माझी ही इच्छा पूर्ण करा. आणि माझी इच्छा पूर्ण झाल्यानंतर माझं बाळ 1 वर्षाचं झाल्यानंतर मी अक्कलकोटला बाळाला दर्शनाला घेऊन येईल. आणि तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही गाणगापूरला सुद्धा म्हणू शकता. गाणगापूर, अक्कलकोट दोन्ही ठिकाणी जाऊ शकता. दोन्ही ठिकाणापैकी एका ठिकाणी गेलात तरी चालेल. पण आता काहींची परिस्थिती नसेल, त्यांना नाही ते त्यावेळीसुद्धा ते शक्य होणार, तर तुम्ही तुमच्या भागामध्ये ज्या ठिकाणी स्वामी महाराजांचं केंद्र आहे किंवा श्री गुरुदत्त महाराजांचं मंदिर आहे अशा ठिकाणी जाऊनसुद्धा पुढच्या वर्षीच्या दत्त जयंतीला या ठिकाणी बाळाला घेऊन जा, देवांचा आशीर्वाद घेऊन या. असं काहीतरी तुमच्या यथाशक्ती तुम्हाला नवस बोलायचं आहे. किंवा मग तुम्ही जे अनाथ मुले आहेत अशा मुलांना
जिथे अनाथ आश्रम असतं अशा मुलांना तुम्ही यथाशक्ती जे काही तुम्हाला दानधर्म करता येईल किंवा अन्नदान देता येईल एक दिवसाचं, ते तुम्ही जरी केलं ना तरी खूप मोठा आशीर्वाद तुमच्या बाळाला प्राप्त होईल आणि महाराज तुमची इच्छा तर नक्कीच पूर्ण करतील. फक्त आपली पूर्ण श्रद्धा असायला पाहिजे. आता नारळाचं झालं, त्यानंतर मंदिराबाबतसुद्धा तुमचा प्रश्न सुटलेला आहे आणि बऱ्याचशा जणांना असा सुद्धा प्रश्न आहे की ताई आम्ही म्हणजे बाळासाठी प्रयत्न करतो आहे, अजून आम्ही प्रेग्नेंट वगैरे नाही आहोत, तर तुम्हाला पुढे सेवा दिली जाईल, पण आम्ही करावी काही सेवा? तर हो, अगदी ज्यांना मूल होत नाही, ज्यांना पुत्रप्राप्ती पाहिजे किंवा जे बाळासाठी प्रयत्न करतायत अशा सर्व ताईंनी हा उपाय करायचाच आहे. तुम्हाला 1 वर्षाने नाही, 6 महिन्याने नाही किंवा ज्यांना 2-3 महिने राहिलेले आहेत त्यांना पुत्र होईल, ज्यांना अजून प्रेग्नेंट नाहीत त्यासुद्धा प्रेग्नेंट राहतील आणि त्यांना बाळ होईल. त्यानंतर असासुद्धा प्रश्न आहे की ताई आमच्या घरातील इतर व्यक्तींनी हा उपाय केला तर चालेल का? जर तुम्हाला अडचण असेल तर हो, तुम्हाला जर मासिक धर्म आला तर तुम्ही तुमच्या मिस्टरांना हा उपाय करायला लावू शकता आणि सूतक असेल तर मग काही प्रश्नच येत नाही हा उपाय करण्याचा, कारण सूतकमध्ये आपण कुठलंही देवाचं कार्य करू शकत नाही. फक्त मासिक धर्म असेल किंवा तुम्ही स्वतः आजारी पडला किंवा जॉबला जाताय, काही तुमचं पर्सनल कारण असेल तर तुम्ही तुमच्या मिस्टरांना किंवा जर तुमचा एखादी मुलगी मोठी आहे किंवा तुमचा मुलगा मोठा आहे, तुम्ही त्यांनासुद्धा हा उपाय करायला सांगू शकता. अगदी प्रत्येकाने ही सेवा आणि हा उपाय करायचा आहे. आता प्रत्येकाला प्रश्न पडला की 3 अगरबत्ती घरी लावायची की केंद्रामध्ये, तर तुम्ही 3 अगरबत्ती ही तुमच्या घरीसुद्धा लावू शकता आणि केंद्रामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता. फक्त 3 फुलांचा आणि जे काही नारळ घेऊन आपल्याला नवस बोलायचा आहे तोच उपाय महत्त्वाचा आहे. मी स्वतः केला, खूप ताईंना अनुभव आला आणि म्हणून महाराजांनी मला ही गोष्ट तुमच्याशी शेअर करण्याची संधी दिलेली आहे. तुम्ही या संधीचं सोनं करा. आणि खूप कमेंट आहेत की आम्हाला 25 वर्ष बाळ नाही आहे, 11 वर्ष बाळ नाही आहे, मला पहिली मुलगी आहे, 40 वर्ष झाली, आता मला दुसऱ्या मुलासाठी चान्स घ्यायचा आहे, मी घेऊ का? तर हो, पण प्रत्येकासाठी वेगवेगळी सेवा आहे. संतान ज्यांना आजपर्यंत बाळच झालेलं नाही आहे अशांना वेगळी सेवा असते, पुत्रप्राप्तीसाठी वेगळी सेवा आहे. तुम्हाला यापुढे स्वामींच्या संदेशानुसार अगदी योग्य माहितीसह व्हिडिओ पाहायला मिळतील आणि त्याच तुम्हाला सेवा करायच्या आहेत. कोणीही कोणती सेवा करून चालत नाही. फक्त सर्वांसाठी एक सेवा महत्त्वाची आहे. श्री स्वामी समर्थ या पवित्र नामाचा जप प्रत्येकाने करायचा आहे. वेळ काळ पाहायची नाही, कुठेही कधीही महाराजांचं नामस्मरण करायचं आहे. आणि दुसरी गोष्ट, महाराजांवरती पूर्ण विश्वास ठेवायचा आहे. सेवा करताना पूर्ण श्रद्धेने सेवा करायची आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या ताईंना दत्त जयंतीला मासिक अडचण येईल किंवा मग तुम्हाला सूतक काहीही अडचण असेल, तुम्हाला स्वतः सेवा करता येणार नाही, त्या सर्वांनी श्री स्वामी समर्थ या नामाचा आणि श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त हा तुम्हाला जप दत्त जयंती दिवशी 11 माळ करायचा आहे. आजपासून जरी तुम्ही केला सुरू तरी खूप तुम्हाला चांगला अनुभव येईल. जास्तीत जास्त तुम्हाला दत्त जयंतीपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त किंवा मग दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र तुम्हाला जपायचा आहे. नामस्मरण जास्तीत जास्त करा. ज्या ताईंचं आत्ता 9वा महिना चालू आहे आणि तुमची खूप जवळ डिलेवरी डेट आलेली आहे, त्या ताईंनी श्री गुरुदेव दत्त महाराजांच्या नामस्मरणाचा जप करा. श्री स्वामी समर्थ या आपल्या स्वामींच्या नामस्मरणाचा जप करा. दोन्हीही जपापैकी एक जरी तुम्ही मंत्र घेतला तरी चालेल. शेवटी स्वामी महाराज आणि श्री गुरुदत्त महाराज एकच आहेत. फक्त श्रद्धेने सेवा करा, बघा तुम्हाला छान अनुभव येतील. आणि आधीच्या व्हिडिओवरती खूप जणांना अनुभव आलेले आहेत. आता खूप कमेंट येऊ लागलेल्या आहेत की ताई आम्ही 5वा 6वा महिना असताना ही सेवा सुरू केली होती, आम्हाला छान अनुभव आला आणि आम्ही डिटेलमध्ये पुन्हा शेअर करू. आणि याआधीसुद्धा मी एक व्हिडिओ मागे शेअर केला होता, त्यालासुद्धा खूप छान तुमचा सपोर्ट मिळत आहे. ती सेवा करून एका ताईंना त्या प्रेग्नेंट राहत नव्हत्या, तर त्यांना आत्ता 2 महिने झालेले आहेत, त्या प्रेग्नेंट आहेत. आणि खरंच त्यांची ही कमेंट मी काल वाचली तर मला खूप छान वाटलं. हे मी स्वतः तुमच्याशी काहीही शेअर करत नाही, मी निमित्त मात्र आहे. सर्व काही महाराज करून घेतात आणि महाराज जशी आज्ञा करतात तसेच इथे व्हिडिओ शेअर होतात. महाराज जी सेवा सांगतात त्यानुसारच. तर भक्त हो, माझा महाराजांवरती प्रचंड विश्वास आहे.
आयुष्यामध्ये सुखदुःख येत असतात, त्यामधून मार्ग फक्त महाराज दाखवतात. हा माझा विश्वास आहे आणि तुम्हीसुद्धा 100% विश्वास ठेवा. तुम्हालासुद्धा अनुभव येतील. सर्वात महत्त्वाचं, दत्त जयंतीविषयी सेवा करा, हा उपाय करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप महत्त्वाची माहिती मिळणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त माहिती करण्याचा प्रयत्न करा आणि पुढे येणारे व्हिडिओ पाहत चला, कारण मी प्रत्येकाला पर्सनली पुन्हा पुन्हा व्हिडिओ शेअर करू शकत नाही. तर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे ज्यावेळी नवीन व्हिडिओ अपलोड होईल त्यावेळी सर्वप्रथम नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला मग नवीन सेवा माहिती होईल. आणि आज जर तुम्ही नव्यानेच हा व्हिडिओ पाहत असाल तर मग याआधी जी सेवा सांगितली होती तो सुद्धा व्हिडिओ पहा, कमेंट बॉक्समध्ये आहे. आणि आजची प्रश्नांची तुमच्या सर्व उत्तरे मिळाली असतील आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा आणि जे नवीन आहेत अर्थात त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. तर भक्त हो, आजची सेवा स्वामी आई चरणी आणि श्री गुरुदत्त महाराजांचरणी अर्पण करूया. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.